शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. अंधकार छायेचा दिवस जवळ, प्रभू कृपेचा उपयोग करा. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. दिवस कठीण जवळ आले आता, वेळेचा सदुपयोग करा. पडीक जमीन ही बहुत आहे, या पुढे दृष्टांताने. येशूची भेट त्यांना देण्यास जा पुढे तुम्ही प्रेमाने. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. दिवस कठीण जवळ आले आता, वेळेचा सदुपयोग करा. बहुत देशांनी या जगात थांबविला वचनांचा प्रचार. तुम्हा समोर हे उघडे दार, संधी साधून करा प्रचार. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. दिवस कठीण जवळ आले आता, वेळेचा सदुपयोग करा. आजच्या मननासाठी देवाचे वचन इब्री लोकास पत्र अध्याय 7 22 ते 25 ही वचने. इब्री लोकास पत्र अध्याय 7 22 ते 25 ही वचने. त्या अर्थी तो अधिक चांगल्या कराराचा जामीन झाला आहे. ते पुष्कळ याजक होऊन गेले, कारण त्यांना निरंतर याजक राहण्यास मृत्यूचा अडथळा होत असे. पण हा युगानयुग राहणारा असल्यामुळे याचे याजकपण अटळ आहे. यामुळे त्याच्याद्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे, कारण त्याच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. ख्रिस्तामध्ये सर्वांना सलाम. माझ्या प्रियांनो, आज सकाळी आपण इब्रानीची पत्री त्याचा 7 अध्याय वचने 22 ते 25 आपण या ठिकाणात वाचन केलेले आहोत. आणि आपण पाहतो की मलिशिदक याचकाविषयी या ठिकाणात सांगितलेलं आहे. जुन्या करारामध्ये जर आपण बघितलं तर परमेश्वराने इस्रायल लोकांकरिता याजक आणि महायाजक नियुक्त केलेले होतं. ते अशासाठी होते की जेव्हा जेव्हा इस्रायल लोक पाप करायचे, जेव्हा जेव्हा त्यांच्याद्वारे अपराध व्हायचा, देवाच्या विरोधात ते जायचे, बलिदान म्हणून काहीतरी बलिदान, पशु पक्षी बलिदान करण्याकरिता ते याजकाकडे आणायचे आणि आपले पाप कबूल करायचे आणि त्यांच्याद्वारे, त्या बलिदानाच्या द्वारे त्यांच्या पापाची क्षमा व्हायची. परंतु आज आम्ही या नवीन करारामध्ये पाहतो माझ्या प्रियांनो की सर्वात महान महायाजक जो तुमच्या आणि माझ्यासाठी या जगामध्ये आला, तो स्वतः परमेश्वराचा पुत्र, तो स्वतः प्रभू येशू ख्रिस्त जो महायाजक म्हणून आलेला आहे. आणि त्याने स्वतः आपलं रक्त पृथ्वीवरील सर्व मनुष्य जातीकरता सांडवलेलं आहे, अशासाठी की जे कोणी
त्याच्यावर विश्वास करतील त्यांचा नाश होणार नाही, तर त्यांना सार्वकालिक जीवन मिळेल. आणि म्हणून आता आम्हाला कसल्याही प्रकारची बलिदान देण्याची गरज नाही, कसल्याही प्रकारचं बलिदान चढवण्याची गरज नाही, परंतु आम्हाला एकच गोष्ट करण्याची गरज आहे, ती म्हणजे आमचा तारणारा उद्धारकर्ता प्रभू येशू ख्रिस्त याच्यावर विश्वास. कारण तो परमेश्वर ज्याने संपूर्ण सृष्टीची निर्मिती केलेली आहे, त्या परमेश्वराने आपल्या एकुलत्या एक पुत्राला या जगामध्ये पाठवलेला आहे, अशासाठी की जो मनुष्य जाती आहे, जी पापामध्ये आहे आणि जी सार्वकालिक जीवन कसल्याही प्रकारच्या बलिदानाने प्राप्त करू शकत नाही, तर तो सार्वकालिक जीवन मिळवण्याकरता परमेश्वराने एक योजना केली आणि स्वतः पुत्र बनून या पृथ्वीवर आलं आणि त्यांनी संपूर्ण मनुष्य जातीकरिता आपलं रक्त सांडवलेलं आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आता आम्हाला फक्त देवबापावर प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करायचा आहे, आमचा तारणारा म्हणून स्वीकार करायचा आहे आणि आमचे पाप पदरी घेऊन अंगीकार करून आम्हाला सोडायचे आहेत. आणि जेव्हा आम्ही कबूल करतो की खरोखर प्रभू मी पापी आहे आणि येशू ख्रिस्त माझ्याकरिता या 2025 वर्षापूर्वी या जगामध्ये आला, तो मारला गेला, गाळला गेला आणि तिसऱ्या दिवशी जिवंत झाला आणि तो निश्चित मला घेण्यासाठी येणार आहे. जर आम्ही असा विश्वास करतो तर निश्चित माझ्या प्रियांनो, आमचे पाप लाखेसारखे लाल जरी असले तर येशू ख्रिस्ताच्या रक्ताने ते पाप धुवून काढलेले आहेत. आणि म्हणून आता आम्हाला फक्त एकच बलिदान चढवायचं आहे, तो बलिदान म्हणजे फक्त धन्यवाद. कारण तो म्हणतो, मी होम बलीने नव्हे, अन्न बलीने नव्हे, पाप बलीने नव्हे, दोष बलीने नव्हे, परंतु धन्यवादाच्या बलीने प्रसन्न होणारा मी परमेश्वर आहे. आणि म्हणून आम्ही आता ख्रिस्ताला फक्त धन्यवाद देऊ शकतो. आणि मग तो धन्यवाद आम्ही प्रार्थनेच्या द्वारे, तो धन्यवाद आम्ही वचनाच्या द्वारे, तो धन्यवाद आम्ही चर्चमध्ये जाण्याच्या द्वारे आणि आमच्या जीवनाच्या द्वारे आम्हाला तो धन्यवाद द्यायचा आहे. एवढंच नाही तर माझ्या प्रियांनो, आता आम्हाला ख्रिस्ताच्या वचनानुसार जीवन जगायचं आहे, जे आम्ही प्रायश्चित केलेले आहोत. एकदाच प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या पापासाठी आपलं रक्त सांडवलेलं आहे आणि म्हणून आमची क्षमा मिळालेली आहे. तर आम्हाला आता पुढे विश्वासयोग्य, पवित्रतेचा आणि धार्मिकतेचा जीवन जगणं खूप गरजेचं आहे. या युगामध्ये माझ्या प्रियांनो पाहतो की जिकडे तिकडे खूप युद्ध चालू आहेत आणि खरोखर आम्ही जर बघितलं तर देवाचे येणे जवळ आहे. आणि म्हणून या दिवसामध्ये आम्ही प्रत्येकाने देवाला आवडणारं, देवाला पसंतीस उतरणारं आणि धार्मिकताचे जीवन जगून धन्यवादाची बली चढवणं खूप गरजेचं आहे. या वचनाच्या द्वारे देवबाप्पा तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. सृष्टीच्या निर्माणकर्ता प्रभू, आम्ही ख्रिस्त येशूच्या नावात तुझ्या जवळ येतो. धन्यवाद करतो की प्रभू तू आमच्या पापासाठी देवबाप्पा या जगामध्ये आलंस आणि त्या क्रूसावर प्रभू आपलं रक्त सांडवलंस आणि आमची एकंदर पापाची तू आम्हाला क्षमा केलंस. तुला धन्यवाद करतो प्रभू परमेश्वरा, कारण तुला कितीही धन्यवाद केलं तर कमी आहे. महान महिमा गौरव तुला देतो. तारणाऱ्या येशूच्याच नावात प्रार्थना मागत आहे. आमीन. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. दिवस कठीण जवळ आले आता, वेळेचा सदुपयोग करा. येशूच आमची अंतःकरणे भरो प्रेमाच्या आत्म्याने. संपूर्ण भारत देशामध्ये व्हावा येशूचा प्रचार. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. दिवस कठीण जवळ आले आता, वेळेचा सदुपयोग करा. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.